हॅलो. न लगे मरावे, थोडा बॉक्स लाव. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. घरी दिला ठाव अवघा सकळही वाव, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. तुका म्हणे के ठाई, केले माझे तुझे नाही. माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. हो निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. विठाला विठाला, विठाला विठाला, विठाला विठाला, विठाला विठाला विठाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठाला 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 विठाला. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. आजच्या पवित्र कीर्तनासाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा
चार चरणाचा महत्वाचा असा भगवान परमात्म्याची भक्ती आणि नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये घडलेली क्रांती या अभंगातून महाराज प्रतिपादन करतात. विठाला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजी योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय वैराग्य शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शिरोमणी मारुतरे आदी करून सर्व संत महंत उपस्थित माता भगिनी परिसरातून आलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रतिवर्षेप्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट आदरणीय सोपान काका जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या माझ्या वयामानाने ध्यानात नाही राहत तिसऱ्या दिवसाचे कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी यांच्या आयोजनातून आणि आपल्याच गावातील माझे दोन जिवलग मित्र श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार आमचे किरण महाराज मोठे आणि युवा कीर्तनकार आमचे परम मित्र अक्षय महाराज पालेकर अक्षय महाराज पालेकर यांच्या संपर्कातून आज या ठिकाणी मला दिलेलं हे निमंत्रण आहे. कीर्तनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील रती महारथी गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये पहिली चाल ज्यांनी गायली श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे भजन सम्राट विष्णू महाराज जगताप महाराज टाळ घेऊन उभे आहेत. मागे चाल ज्यांनी गायली देश रागामध्ये श्री हरिभक्तपरायण आमचे भजन सम्राट जुने वारकरी जुने टाळकरी आमचे सोपान काका जंगले काका या ठिकाणी उपस्थित आहेत. पलीकडले आमचे हरिभक्तपरायण आपल्याच गावातील महाराज गावातलेच गावातलेच महाराज नाव माहीत नाही बरं का पहिली भेटे आपली संभाजी महाराज वा नाव सुद्धा संभाजी वा छान नाव आहे संभाजी महाराज. त्यांच्या अलीकडे आमचे परममित्र अक्षय महाराज अलीकडे आमचे विष्णू महाराज त्यांच्या अलीकडे आपल्या गावाचे सर्वांचे सुपरिचित असणारे महाराष्ट्रातील एक नामांकित नवोदित कीर्तनकार युवा कीर्तनकार आमचे परम मित्र परम आदरणीय आमचे गणेश महाराज बोत्रे साष्ट पिंपळगाव त्यांचं गाव आहे. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद. त्यांच्या अलीकडे हरिभक्तपरायण आमचे शिवाजी महाराज जंगले गावातलेच आहेत. भेंडचे महाराज आहेत. त्यांच्या अलीकडे आमचे हरिभक्तपरायण आमची गावात आपल्याच गावातील युवा कीर्तनकार आमचे वैभव महाराज मोठे ज्यांचं गेल्या वर्षी कीर्तन झालं होतं. त्यांच्या मागे आमचे हरिभक्तपरायण आपल्याच गावामध्ये जी मृदुंगाची सेवा करतायत हरिभक्तपरायण आमचे ज्ञानेश्वर महाराज चव्हाण माऊली महाराज चव्हाण सुंदर तेही मृदुंग वाजवत आहेत. त्यांच्या अलीकडे आमचे युवा कीर्तनकार आमचे परममित्र किरण महाराज मोठे काका उपस्थित आहेत. त्यांच्या अलीकडे आमचे मृदुंगाचार्य आमचे जिवलग मित्र ज्ञानदेव महाराज जंगले सुंदर अशी चौकदार सुंदर अशी विनेकरी अतिशय गोड सिस्टीम आहे. बास गेन ट्रबल विको गावातली सिस्टीम आहे. अतिशय सुंदर लावलेली 4-5 बॉक्स आहेत पण दणदणीत खणखणीत आवाज. सिस्टीमवाल्याचं मी जास्त उल्लेख करत नाही जास्त वर्णन करत नाही. त्याचं कारण असं आहे एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर पहिल्या 2 दिवसाच्या महाराजानं त्या सिस्टीमवाल्याला खूप परेशान केलं. तिसऱ्या दिवशी माझं कीर्तन होतं. मी कीर्तनाला गेलो पण मी फार वर्णन केलं. ते सिस्टीमवाले एवढे खुश झाले ते माझ्याजवळ आले म्हणले महाराज 2 दिवसाच्या कीर्तनकारांना फार त्रास दिला पण तुम्ही माझं फार वर्णन केलं आज मी खुश झालो तुमच्यावर. त्या सिस्टीमवाल्याने काय केलं तुमच्यासारखेच होते ते त्याने लगेच खिशातून 2000 रुपये काढले आणि माझ्या पायावर ठेवले. काय झालं ते म्हणले मी नाही देणार. दिले तर काय चावते का मला 500 देतो म्हणले का बरं 500 तर 500 काय होतं त्याला आहे की नाही. अतिशय गोड सिस्टीम गावातली सिस्टीम आहे. गावातलाच माणूस आहे. अतिशय गोड सिस्टीम लावलेली आहे. त्यांनाही धन्यवाद. मित्र परम आदरणीय आपल्या गेवराई तालुक्याचं भूषण दत्तात्रय वारकरी शिक्षण संस्था तलवाड्याचे संस्थापक अध्यक्ष माझे जिवलग मित्र अंकुश महाराज काळे या ठिकाणी आपल्याला वाजवण्याकरता उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सुंदर असे हार्मोनियम वादक आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून जे येत आहेत रामायणाचार्य हरिभक्तपरायण आमच्यावर नितांत प्रेम करण्याचे अनंत महाराज पाटील लातूर जिल्ह्यामधून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या गावाकडे एकदा मी गेलो होतो बरोबर. तुम्हालाही धन्यवाद. आमचे ठाकर आडगाव आमचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. सुंदर असे विनेकरी माळकरी टाळकरी सर्वांना उपस्थित आहे. आजचं जे कीर्तन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला नंतर पाहायला भेटणारे इथून पुढचे कीर्तन 7ही दिवस
पुढचे जे दिवस शिल्लक राहिलेले असतील. मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूबला चॅनल आहे. आमचे हरिभक्तपरायण आमचे अरविंदजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि बरोबर आपलं कीर्तन 9 वाजता सुरू झालेलं आहे. बरोबर 11 वाजता आपलं कीर्तन शेवटच्या चालीसही संपलेलं असेल. विठाला 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 विठाला. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. कोण तुकाराम महाराज? अणु इतके लहान रेणू इतके मोठे. तुका केवडा केवडा, तुका आकाशा एवढा, अणु रेणू या ठोकडा. तुका आकाशा एवढा, राघवे सागरात तैसे तू कोबाचे अभंग रचिले. आरती तुकारामा काय दाखवी आम्हा तुकिता तुलनेसी मनोनी रामेश्वरी. आरती तुकारामा आरती तुकारामा. ही जी आरती गातो आपण नेहमी, ती आरती एका वैऱ्याने लिहिलेली. एवढा ज्यांचा अधिकार त्या तुकाराम महाराजांचा अभंग मी घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील क्रांती प्रकट करत आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की क्रांती कशाला म्हणतात? ऐका माझ्याकडे पहा. जे कोणालाही करणं शक्य नाही ते करून दाखवणं, केलेलं सर्वांच्या उपयोगी पडणं, याला क्रांती म्हणतात. संप्रदायामध्ये पहिल्यांदा क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबरायानं. एवढी क्रांती केली, थोडे जर माणसं सोडले तर एकाही माणसाला माहित नाही मी कोणत्या जातीचा आहे. मला माहित नाही तुम्ही कोणत्या जातीचे. एक सर्वसामान्य मी शेतकऱ्यांचा मुलगा आज तुमच्या पुढे कीर्तन करतोय की पहिल्यांदा क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबरायानं. मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची गवादे, मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची. पहिल्यांदा क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबरायानं. आणि क्रांती करण्याचं सामर्थ्य या युगामध्ये. माणसाने जर ठरवलं तर माणूस आज काही सुद्धा करू शकतो. पहा, बरेचसे कॉलेजचे मुलं मुली उपस्थित आहेत. एक माणूस रेल्वेमध्ये चढायचा, रेल्वेमध्ये चढत असताना चहा विकण्याचं काम करायचं. गुजरात राज्य होतं. पहा, काहीला कळेल, काहीला काला झाल्यावर कळेल. एक माणूस रेल्वेमध्ये चढायचा, रेल्वेमध्ये चढत असताना चहा विकण्याचं काम करायचं. गुजरात राज्य होतं. नाही कळत. एक माणूस रेल्वेमध्ये चढत होता, रेल्वेमध्ये चढत असताना चहा विकण्याचं काम करत होता. हा, नाही आपल्या जवळ तेव्हा टावर लवकर आलं तुम्हाला. त्या व्यक्तीने ठरवलं मला एक दिवस या भारत देशाचा पंतप्रधान व्हायचे. झाले का नाही? आजचे जे पंतप्रधान आहेत ते पहिल्यांदा काय विकत होते? चहा. म्हणजे तुम्ही असं समजू नका चहा विकलं म्हणजे पंतप्रधान होते. सगळे चहाचे टपऱ्यात टाकते घ्यावं राहिले. मला माझा एक मुद्दा पटवून द्यायचा आहे. एक सर्वसामान्य चहा विकणारा माणूस आज भारत देशाचा पंतप्रधान आहे. माणसाने जर ठरवलं तर माणूस आज काही सुद्धा करू शकतो. मी एक उदाहरण ऐकलेलं आहे कॉलेजमध्ये. माझं MSc BEd झालेलं आहे. माझ्या अवतारावर तुम्ही जाऊ नका. तुम्हाला वाटत असेल हे कुठेतरी बँजो पार्टीत खुळखुळा वाजत असेल. मी कॉलेजमध्ये एक उदाहरण ऐकलेलं आहे. अमेरिकेमध्ये एक
एक माणूस होता शाळेमध्ये, तो शिपाई होता. त्याचं नाव होतं वॉशिंग्टन आणि घंटा वाजवण्याचं काम त्याच्याकडे होतं. आणि घंटा वाजवताना तो म्हणायचा, माझ्याकडे पाहतोय, टन 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 टन. काय म्हणायचा तो? नाव होतं वॉशिंग्टन आणि म्हणायचा टन 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 टन. आणि म्हणायचा अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन. होता कोण? हा, शिपाई. पण स्वप्न पाहत होता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची. पण एक दिवस असा आला, अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राचा पठ्य अध्यक्ष झाला. आजही कधी तुम्ही अमेरिकेत गेलात तर एक वॉशिंग्टन नावाचं सुंदर शहर आहे आणि ते त्याच्या नावानं फेमस आहे. माणसाने जर ठरवलं तर माणूस काही सुद्धा करू शकतो. एक जुन्या काळातील म्हणे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे. माणसाने जर ठरवलं तर माणूस काही सुद्धा करू शकतो. आज एवढं विज्ञान पुढे गेलं, आज माणूस चंद्रावर गेला, आज माणूस मंगळावर गेला, बुलेट ट्रेन आली, मेट्रो आली, एवढं माणूस पुढे गेला. गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा आज विज्ञान 3 महिन्याच्या नंतर सांगतं. एवढं विज्ञान पुढे जाऊ द्या, पण असं एक क्षेत्र आहे तिथे मात्र माणूस पुढे गेला नाही. माणसाचं काही चालत नाही. तो आपला आजचा अभंग आहे, त्याचं नाव आहे मरण. तुकोबराय म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. महाराज म्हणतात, सत्तेला पाहून यम घाबरत नाही. आणि मला असं वाटतंय, सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर या भारत देशातला एकही पंतप्रधान मेला नसता. बरं, पंतप्रधान मेले का नाही? मेले. काही पंतप्रधान पदावर असताना मेले आणि काही पंतप्रधान स्वतःच्या बॉडीगार्डने मारले. माझा जन्म नव्हता त्यावेळेला एक पंतप्रधान, अशा लेडीज पंतप्रधान होते, असा बॉबकट होता. नंबर, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा. आणि मला असं वाटतंय, यमाच्या गरीब माणसावर फार उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करत नाही. यमाने जर भ्रष्टाचार केला असता तर अगोदर गरीब माणसं मेली असते, श्रीमंत माणसं जिवंत राहिली असते. 3 नंबर, विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विद्वत्ता म्हणजे हुशार, चतुर, चाणाक्ष. या भारत देशामध्ये एक तज्ञ डॉक्टर होऊन गेले, त्यांचं नाव होतं हृदयरोग स्पेशालिस्ट नीतू मांडके. लाखो लोकांच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या नीतू मांडके डॉक्टरांनी केल्या, त्याच नीतू मांडके डॉक्टरांना अटॅक आला. त्यांनी सिस्टरला सांगितलं, हे गोळ्या दे, हे इंजेक्शन दे. आणि असं बोलत बोलत वैकुंठवासी झाले. कोण? हृदयरोग स्पेशालिस्ट. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. कोरोनाच्या काळामध्ये 27, 28, 29 वर्षाचे तरुण पोरं एक्सपायर झाले. विठाला 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 विठाला. कोरोनाच्या काळामध्ये 27, 28, 29 वर्षाचे तरुण पोरं एक्सपायर झाले, पण 100 वर्षाची म्हातारी निठून घरी आली. सत्तेला, संपत्तीला आणि विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. पण ही मरण ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला मरावं लागतंय. कबीर महाराज म्हणतात, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मरण ही अशी गोष्ट की प्रत्येकाला मरावं लागतंय, पण मरण कोणाला आवडत नाही. ऐका, मरणाला प्रत्येक माणूस घाबरतो. आता 2-4 दिवसापूर्वी मी उदाहरण ऐकलं. एका माणसाचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय होता. पोल्ट्री फार्म म्हणजे बोला तुम्ही काय हिमालयातले साधू आहे का सगळे? पोल्ट्री फार्म म्हणजे हिमालय. पोल्ट्री फार्म म्हणजे कुक्कुटपालन, कोंबड्याचा व्यवसाय. कोंबड्याचा व्यवसाय होता आणि कोंबड्याचा व्यवसाय असल्यामुळे चांगला धंदा चालू होता. पण एक दिवस असा आला, त्यांनी नोकराला आवाज दिला, ए परशे, राहू दे स्वतः बसू. त्याला वाटतं महाराजला लुकड्या आजचा काय करतो, तुमच्यासारखा खाप्या पाहिजे तेव्हा भेट येते. पोल्ट्री फार्मचा व्यवसाय होता. नोकराला आवाज दिला, इकडे. म्हटले काय?
हे पाय म्हणे 2 लाख रुपये याला खर्च झालाय आणि उत्पन्न फक्त 1 लाख रुपये. 1 लाख रुपये मी लॉसमध्ये गेलो. हा व्यवसाय मला परवडत नाही. उद्याच्या उद्या सगळ्या कोंबड्या विकून यायच्या. नोकराने विचारलं का विकून यायच्या? 1 लाख रुपये लॉस आहे मला. प्रत्येक कोंबडी एक एकच अंड देते, त्याच्यामुळे मी घाट्यात आलो. प्रत्येक कोंबडीने जर 2-2 अंडे दिले तर मला परवडत, पण ह्या कोंबड्या मला परवडत नाहीत, विकून टाकायच्या. नोकरानं विचार केला ह्या जर कोंबड्या आता विकल्या तर हा लगेच आपल्याला कामावून काढून टाकेल. सध्या कोरोना डबल आलाय. अगोदरच 9 महिने आपण घरी होतो, म्हणजे मी नाही ते मालक म्हणा, नोकर म्हणा, 9 महिने आपण घरी होतो. आता कुठंतरी काम सापडलंय तर आता परत हा घरी बसवला. तो म्हटला मालक प्रत्येक कोंबडीने जर 2-2 अंडे दिले तर उत्पन्न वाढू शकतं का? म्हटलं हो वाढेल. मग ती जिम्मेदारी माझी राहिली, कोंबड्या विकू नका. मालक घरी निघून गेला. नोकर आला आणि नोकराने एक आयडिया केली. अंकुश महाराज सगळ्या कोंबड्यांची मिटिंग घेतली. आता कोंबड्यांची मिटिंग होत नसती पण घेतली. सगळ्या कोंबड्यांची मिटिंग घेतली आणि आवाज दिला, हे पा तुम्हाला जगायचं आहे का मरायचं? मग प्रत्येक जण काय म्हणल? हो बोला की काय म्हणते? मरायचं असं म्हणतील का? प्रत्येक कोंबडी म्हणली आम्हाला जगायचं आहे. मग जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल, तुम्हाला 2-2 अंडे द्यावं लागतील. आतापर्यंत तुम्ही 1-1 अंडे देत होते, आता तुम्हाला 2-2 अंडे द्यावं लागतील, तर तुम्हाला मालक विकणार नाही. प्रत्येक कोंबडी तयार झाली. ठीक आहे म्हणले, आम्हाला जर मालक विकणार नसेल तर आम्ही 2-2 अंडे द्यायला तयार आहेत. ठीक आहे म्हटले, तयार आहेत. याला विश्वास नाही. याने काय केलं, प्रत्येक एका डालीखाली एक कोंबडी कोंडून ठेवली. अनेक दुसऱ्या दिवशी सकाळी आला. पहिली डाल वर केली, 2 अंडे देत किती होत्या? 1-1. प्रत्येक डाल वर केली 2 अंडे, दुसरी 2 अंडे, तिसरी 3 अंडे. प्रत्येक कोंबडीने 2-2 अंडे दिले आणि शेवटची डाल वर केली तर 1च अंडे. ते मला काही लाज वाटते का तुला? प्रत्येक जणींनी 2-2 अंडे दिले आणि तो एकट्याने 1च अंडे दिलं. ते मला बाबा प्रत्येक माणूस भेटतो. साथ देती नहीं अगोदर म्हणलं, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. नाथ महाराज म्हणतात, घडोघडी काळ वाटयाची पाहे, वाटयाचे पाहे, घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश. घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. अजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. प्रत्येकाला मरावं लागतंय, पण आज मी ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मात्र मरावं लागत नाही अभंगाच्या पहिल्या चरणात.
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. आतापर्यंत सांगितलं प्रत्येकाला मरावं लागतंय, पण आता तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मात्र मरावं लागत नाही. असे महाराज कोण? जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा तेथोनिया. तुकाराम महाराज या मृत्यू लोकांमध्ये येत नव्हते. देवाने सांगितलं महाराज जा गाता लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल, पण चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल, असा करार केला. असा करार कुठे होतो? लग्नामध्ये होतो. तुमच्या ताकडगावमध्ये लग्न होते का? हा नाही, बरेचसे पोरं दिसायला लागले म्हणून. पहिल्यांदा लग्न 22, 23, 18, 19 ह्या वयात व्हायचे. आता लग्न 35, 36. आमचा एक मित्र आहे आमच्या गावात 45. मला महाराज आता लग्न करतो. मला आता थोड्यासाठी तरी कशाला करतो रे, आता मरायला 10 राहिले ना, आता कशाला करतो. जर लग्न होत असतील तर आठवा, तुमच्या डोळ्यासमोर प्रसंग आणा. लग्न लागलं जातं. सुंदर असे मंगलाष्टक महाराज मंडळी म्हणतात. लाडाची लेक आज जाणार सासरी, आई वडिलांच्या डोळ्यात पाणी, गहिवरला हा मंडप सारा. मंगलाष्टक चालू. तळ हाताचा पाळणा दोन्ही डोळ्यांचा वाहिला, नभितली ही कस्तुरी जशी वागविली मैना. लाडाची लेक माय हरवून न साजिरी, जीव खाली वरी होतो तुला पाठवता राणी. एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यामध्ये पाणी, कुर्या सदा मंगलम. लग्न लागलं जातं. पाहुणे मंडळी जीवन निघून जातात. साडं भरण्याचा कार्यक्रम होतो. पण त्या दिवशी 6 वाजता अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होतो. त्याला आपल्या मराठवाड्यामध्ये वाटी लावण्याचा कार्यक्रम म्हणतात. काही भागात त्याला बोळवण म्हणतात, काही भागात त्याला विदाई म्हणतात. आपल्या गेवराई तालुक्यात त्याला वाटा लावण्याचा कार्यक्रम म्हणतात. त्या वाटा लावण्याच्या प्रसंगाला संपूर्ण गाव जमा होतो. माझं गाव बेलगाव आहे, जवळ नाही, लांब नाही. आमच्या गावात एखादी मुलगी जर पहिल्याच मुळाला सासरी जात असेल तर त्या दिवशी वाटा लावण्याकरता संपूर्ण गाव जमा होतो, गोळा होतो. आपलंही ताकडगाव होत असेल. असा प्रसंग आठवा डोळ्यासमोर सगळं गाव गोळा झालं. आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येतं. त्याचं कारण असं आहे की ते जे वाजंत्री राहतात ते गाणे तसे वाजवतात. बाबुल काय घर बेहेना, कुछ दिन का ठिकाना है, बेटी घर बाबुल के किसी और की अमानत है. हे गाणं वाजलं जातं आणि प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येतं. आणि सर्वात शेवटी एक गाणं वाजतं, मग नकळत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पाठवणीची घटिका आली, गंगा यमुना अश्रू ढाळी, गहिवरला मंडप सारा, माया ही वेली नेसली माहेरची साडी, पडती अक्षदा डोईवरती, सनई चौघडा गाणे गाती, राम जानकी कृष्ण लक्ष्मी शोभे ही जोडी नेसली माहेरची साडी. हे गाणं वाजतं आणि प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येतं, प्रत्येकाच्या हृदयाला पाझर फुटतो. आणि त्यावेळेला मुलगी सर्वांच्या पाया पडते. आपल्या गावात पडत असेल ना?
पाया पडते, काकाच्या, मामाच्या, मामीच्या, चुलत्याच्या, चुलतीच्या, भावकीच्या, सगळ्या मंडळीच्या पाया पडते. पण एका व्यक्तीच्या पाया न पडता अगोदर गळ्यात पडते. तो म्हणजे मुलीचा बाप. डायरेक्ट गळ्यात पडते आणि मोठ्या मोठ्याने टावं फोडते. पण त्याच वेळेला कधी रडणारा बाप सुद्धा त्यावेळेला खुंदके देऊ देऊ मोठ्या मोठ्याने रडतो. त्याचं कारणच असं आहे की बापाचं मुलीवरती फार प्रेम राहतं. बाप एकाच वेळेला रडतो. बाप साठवितो अश्रू फक्त एक क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. दाटून कंठ येतो ओठात ये गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. त्यावेळेला एकदा बाप रडतो. म्हणून आजही आपल्या मंडपमध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांच्या डोळ्याला लगेच पाणी आलं. त्याचं कारण असं की बापाचं मुलीवरती फार प्रेम राहतं. म्हणून आज आपल्या मंडपमध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत ते फार भाग्यवान आहेत की तुम्ही मुलीचे बाप आहात. सोबदार, तुम्हाला मुलगी आहे का? विनेकरी 3 आहे का? वा. तुम्हाला 1. चांगलं. आज आपल्या मंडपमध्ये ज्यांना ज्यांना मुली आहेत, मुलींसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ह्या टाळ्या कोणी वाजवल्या माहिती का तुम्हाला? ज्यांना पोरी त्यांनीच वाजवल्या. ज्यांना पोरी नाही तेव्हा खरं सांगू, फार भाग्यवान आहेत की तुम्ही मुलीचे बाप आहात. घरामध्ये मुलगी का पाहिजे त्याचं कारण आहे का? मुली मारण्याचा आपला बीड जिल्ह्यामध्ये 1 नंबर आहे. कोणत्या जिल्ह्याचा? 1 नंबर. मागे एक डॉक्टर होऊन गेले, नाव नाही सांगत त्या गावचं त्या डॉक्टरचं. 80,000 मुली गर्भात मारल्या. आणि पत्रकाराने विचारलं एवढ्या मुली मारून काय केलं? तर त्यांनी सांगितलं एवढ्या मुली मारल्या आणि कुत्र्याला खायला दिल्या. मुली कुत्र्याला खायला दिल्या. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. ती मुलगी म्हणते आई मला गर्भात मारू नको. 9 महिने 9 दिवस गर्भी महिने भरतील, छळून छळून आईला माझ्या गर्भहत्या करतील. कोणातरी येऊ द्या दया, या लेकीवर करा माया. गर्भातून मुका जीव बोलला, बाबा पप्पा वाचवा हो मला, बाबा वाचवा हो मला. ती मुलगी त्या आईला विनंती करते आई मला मारू नको. आणि खरं सांगू, आज जे काम मुलगा करू शकत नाही ते काम मुलगी करते. तुमच्या घरी पाहुणे येऊ द्या, पाहुणे, आणि बंट्याला काम सांगा, बंट्या इकडे आपल्या घरी पाहुणे आणलेत, पाहुण्यांना दूध आण. ते बंट्या काय करतं, ग्लास घेतं, ग्लासमध्ये 5 रुपये घालतं, पाहुण्याच्या मधून घुसतं आणि ग्लासवर गाणं वाजतं गजरा अरे. पाहुण्याच्या मधून घुसतं आणि पाहुण्याला सांगतं बघा आमच्या बापाच्या घरी दूध सुद्धा नाही. इज्जत उघडी करतो, इज्जत. पण तेच काम त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या ताडीला सांगा, कधी जाणार दूध घेऊन येणार हे सुद्धा कळणार नाही. याचं नाव मुलगी आहे. 10वीचा निकाल लागला, आता सध्या पहिली कोण आहे? हा बोला की मुलगी. 12वीचा निकाल लागू द्या, पहिली कोण आहे? MPSCचा निकाल लागू द्या, पहिली कोण आहे? UPSCचा निकाल लागला, पहिली कोण आहे? मुलगी आहे. पण बरेचसे लोक
प्रत्येक माणसाला मुलगाच हवासा वाटतो. त्याचं कारण असं आहे की बापाला हाताखालून काढण्याची ताकद फक्त मुलामध्ये. बापाला फक्त एकच माणूस हाणू शकतो, त्याचं नाव म्हणजे मुलगा. बरेचसे लोक म्हणतात टाका पोरीला मारून. बरेचसे लोक म्हणतात पोरगा हा वंशाचा दिवा. पण ज्या वेळेला वंशाचा दिवा पिऊन येतो ना, कोणाय म्हातारा कोणाय त्याच्या डोक्यात दगड घालतो. मग बायको म्हणते बघा कसा आमचा बाब्या पिऊन आला, तुम्ही पलंगा खाली घुसा पलंगा खाली. तिकून शिळीचा लोंढा ना बाब्याचा बाप पलंगा खाली. इथे बसणाऱ्यापैकी कोणी हात वर करा मला सांगा, महाराज आमची मुलगी दारू पिऊन आली आणि तिने सांगितलं पप्पा कुठे, त्यांच्या डोक्यात दगड घालते. मुलीला संस्कार वेगळे राहतात. आणि तुम्हाला खरं सांगू का, आता टेन्शन मुलीच्या बापाला नाही. तुम्ही माझ्याकडे बघू नका, मग झालेलं आहे. तुम्हाला वाटत असं हे बी काय पिपळा खालचा मुजे जे काय आणखी मग झालेलं आहे. आता टेन्शन मुलीच्या बापाला नाही, आता टेन्शन मुलाच्या बापाला आहे. तुम्ही म्हणता ना महाराज आमचे 5 मिनिटं का घेतले, मुलीला वाचवा हे आमचे 5 मिनिटं का घेतले, त्याचं कारण आहे का? जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे तर अगोदर विद्यादेवी पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे तर अगोदर कौशल्य माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे तर अगोदर देवकी माता पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे तर अगोदर जिजाऊ मासाहेब. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा. तो माझा विषय लांबला. मुलगी सर्वांच्या पाया पडते. पाया पडत असताना बापाच्या पाया पडते, अगोदर गळ्यात पडते मग पाया पडते. मुलगी गाडीमध्ये बसत नाही. हा जुना काळ आहे बरं का. आता हल्ली सध्या जमल्याच मोबाईल घेऊन देतो हाताला, तो भाग वेगळा. जुन्या काळातलं सांगतो. मुलगी गाडीमध्ये बसत नाही. बाप म्हणतो बेटा बस गाडीमध्ये, तरी सुद्धा मुलगी गाडीमध्ये बसत नाही. मग बाप एक डोकं लढवतो, बाप एक युक्ती चालवतो. माझ्याकडे पहा. बाप म्हणतो ताडे आज शनिवार आहे, आज तुझं लग्न झालं, मंगळवारी मी स्वतः तुला न्यायला येतो, मग बसशील का गाडीमध्ये? मुलगी म्हणते पप्पा मी गाडीमध्ये बसल, पण मंगळवारी मी तुमची वाट पाहिजे. तुम्ही म्हणता बंट्याला पाठवतो आणि पिंट्याला पाठवतो ते जमणार नाही. न्यायला स्वतः तुम्हाला यावं लागेल. मग मंगळवारी बाप मुलीला न्यायला जातो आणि बापाच्या सोबत पहिल्यांदाच मुलगी माहेराला येते. तसे माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये येत नव्हते. कळालं का संदर्भ तुम्हाला? महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. ज्या वेळेला महाराजांना त्यावेळेला महाराजांनी अभंग लिहिले काकड्यामध्ये. काकडा माहिती का? काकडा कधी असतो? काकड्याचा टायमिंग कधी असतो? दुपारी 2 ते 4 दुपारीच राहतो ना काकडा. हा अरे पहाटे 4 ते 6 काकडा. तुम्हाला काय काकडा? तुम्हाला फक्त तिसरा बार आकडा माहिती कसा टाकायचा तारीवर, आहे का नाही? त्या काकड्यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबारायांनी विनवणी केली. ऐका. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. तुकोबाराला देऊन ह्याला येत नाहीत. महाराजांनी दुसरा अभंग लिहिला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही वेगी आणावा तो हरी, तरी महाराजांना देऊन ह्याला येत नाहीत. मग एक दिवस असा आला. महाराज म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता. निळोबराय म्हणतात प्रयाण काले देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले.
मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा म्हणे सकळ संता तोषविले. तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले म्हणून महाराज म्हणतात आम्हाला मारावं लागत नाही. नलगे मरावे, नलगे मरावे, हो नलगे मरावे. ऐसा ठाव दिला देवे, ऐसा ठाव दिला देवे, ठाव दिला देवी, ऐसा ठाव दिला देवी, ऐसा ठाव दिला देवी, ऐसा ठाव दिला देवी. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की साधू संतांना माहिती आहे देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देह कुणाचा आहे तर काळाचा आहे. जेवढे माणसं तुम्ही माझ्या समोर बसलेत, तुम्ही लहानपणी असे दिसत होते का? हा होय चोपदार. लहानपणी बाळ वेगळं दिसतं, तरुणपणात वेगळं दिसतं, म्हातारपणी वेगळं दिसतं. लहानपणी बाळ एवढं सुंदर दिसतं, हरणासारखे डोळे, श्रीकृष्णासारखं जावळ, सफरचंदासारखे हातपाय, अशा गबू बाळ दिसतं. त्याला दृष्ट होऊ नये म्हणून काय करते, काजळाचा टिपका घेते, त्याच्या गालाला लावते, कडेवरती घेते, कीर्तनाला अशा समोर येऊन बसते. आमची सोबदारसारखे बाबांनी पाहिलं की कोणी म्हणतं ताई ते बाळ कोणाचं आहे? आमचं आहे. त्या बाळाला इकडे द्या बरं. त्या बाळाची एक सुंदर अशी पप्पी घेऊन द्या. आणि समजा तेच बाळ 90 वर्षाचं झालं, तेच बाळ 90 वर्षाचं झालं आणि कीर्तनाला असं मागं टेकून बसलं, कोणी म्हणतं का बाबा या इकडं आणि घेऊन द्या एक पप्पी? म्हणलं कोणी असं का म्हणणार नाही? कारण देह कोणाचा आहे? बोला कोणाचा आहे? काळाचा आहे. खरं सांगू का, ह्या चेहऱ्याला कितीही मेकअप करा, आता कोरोनाच्या काळामध्ये अशा काही बॉड्या उचलल्या की स्वतःच्या मुलानं, स्वतःच्या बायकोनं सुद्धा हात लावलं नाही याला. डेड बॉडी म्हणतात त्याला. डेड बॉडी गेल्यानंतर कितीही मेकअप करा. तुम्हाला अगोदर सांगितलं माझं बेलगाव गाव. आमच्या गावात अशी पद्धत आहे, एकदा जर हा माणूस मेला रात्रीच्या वेळेला, अंत्यविधी सकाळी करायची. मग रात्रभर काय करायचं, पाहुणे सकाळी येणार, मग काय करायचं, त्याला काय करतात, भिंतीला टेकून बसवतात. जरी कोणी आमच्या गावात अंत्यविधीला आले असलं तर त्याला कळलं, भिंतीला टेकून बसवतात. दोन्ही कोण दोन असे गज घेतात, असे बांधतात, लांब असं एक रुमाल घेतात, त्या रुमालानं त्याला बांधतात असं भिंतीला. तुम्हाला वाटलं महाराज मेला, असं भिंतीला टेकून बसवतात बरं का अक्षय महाराज. आणि भिंतीला टेकून बसवल्यानंतर गावातल्या ज्या 10-5 महिला राहतात ना, रात्रभर ज्या महिला राहतात, त्यांच्या पुढे एकच काम, वारा घालतात. वारा. तुमच्या ताकडगावमध्ये वारा घालत नाहीत का? माणसंच मरत नाहीत. वारा घालत असतील ना का नाही घालत? होय घालतात का नाही? घालतात ना, वारा घालतात. वारा. आता वारा कसा घालतात हे तुम्हाला दाखवलं असतं, पण माझ्याकडे रुमाल नाही. देतं कोण रुमाल? उष्णा देतं कोणी? देता का भाऊ तुम्ही? द्या मग. काय प्रॅक्टिकली सायन्स असल्यामुळे प्रॅक्टिकली करून दाखव. असा वारा घालतात. असा वारा घालतात. तुम्हाला नाही बरं का? तुम्ही म्हणता आमच्याच गावात येऊन आम्हाला वारा घालायला, तूही बाहेर तुला सांगतो. असा वारा घालतात. आणि वारा घालताना काय म्हणतात माहिती का? आता तुम्ही बोला ना. काय म्हणतात ते? आता तुम्ही. समजा तो बोलला, समजा तो जर बोलला तर त्या रूम मध्ये एक तरी राहील का? होय. अहो पळायची स्पर्धा लागल, कोण पुढं पळतंय त्याचा पहिला नंबर. महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलविते हरिवीन. देह हा काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे. म्हणून असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावात आहे. गावाची पद्धत चांगली आहे, न मागता वर्गणी आणून देतात. भगवंतानी तुमच्याकडे धन हे ठेवायला दिलेलं आहे.
तुम्ही फार भाग्यवान आहेत, जे गावातले श्रीमंत लोक आहेत ना, तुम्ही फार भाग्यवान आहेत, कारण तुम्हाला देवानं देणाऱ्याच्या यादीत ठेवलं, घेणाऱ्याच्या यादीत ठेवलं नाही. म्हणून जे श्रीमंत माणसं आहेत त्यांनी फार भाग्यवान समजायचं स्वतःला, कारण धन हे कुबेराचं आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. साधू संतांना माहिती आहे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. म्हणून महाराज म्हणतात आम्हाला मात्र मरावं लागत नाही, न लगे मरावे. तिसरं कारण असं आहे, सगळ्याला सोपं पटेल कळेल असं सांगतो. तुझं नाव काय? हां, रोहन. आडनाव पवार. लग्न झालं का? नाही. रोहन, वडिलांचं नाव काय? हां, मोठ्याने सांग ना. बापूराव. आजोबांचं? विठ्ठल. ग्रँडफादर म्हणजे पंजोबाचं? विश्वनाथ. खापर पंजोबाचं? इथं बसल्यापैकी खापर पंजोबाचं नाव कोण सांगतो? त्याला कीर्तन झालं झालं मी 2 रुपये देईन. कोण सांगतो? खापर पंजोबाचं नाव कोण सांगतं? कोण बनेगा करोडपती मध्ये प्रश्न 50 लाखाला. कोण सांगतं? हा, बरं ढोपर पंजोबाच सांगा बरं. हे घरात नव्हते का यांचं नाव आपल्याला माहित नाही? अहो बोला की. खापर पंजोबा होता म्हणून ढोपर पंजोबा होता, ढोपर पंजोबा होता म्हणून निपर पंजोबा होता, निपर पंजोबा होता म्हणून पंजोबा होता, पंजोबा होता म्हणून आजोबा होता, आजोबा होता म्हणून बाप होता, बाप होता म्हणून आजचं कीर्तन आहे. मान्य आहे ना तुम्हाला? हे सगळे आपल्या घरामध्ये होते. ज्यांच्या रक्तातून आपण जन्म घेतला त्या रक्ताला आपण विसरलो. ज्यांच्या जमिनी आपण खातो त्यांना आपण विसरलो. ज्यांच्या घरात आपण राहतो त्यांना आपण विसरलो. पण या महाराष्ट्रामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये, या गेवराई तालुक्यामध्ये आणि या ताकड गावामध्ये असं एकही माणूस नाही की त्या माणसाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही. असं एकही माणूस नाही की त्या माणसाला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव माहीत नाही. त्याचं कारण असं आहे, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी, राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आजही त्यांचं आपण नाव घेतो. 450 वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे जिथे शिवभक्त असतील तिथे सर्वात आनंदाने थाटामाटाने साजरी झाली. बापाचे वर्षश्राद्ध कोणी घालीन आजच्या काळामध्ये, शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटामध्ये साजरी झाली. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तेही केलेले आहेत, पण आज कीर्तिरूपण आज आपल्यामध्ये जिवंत आहेत. जर तुम्ही कधी आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या सोहळ्यात गेले तर प्रत्येक व्यक्तीला नावाने हाक मारत नाही. तो माणूस काय नावाने हाक मारतो? मी येतात दरवर्षी काय म्हणतात? माऊली. आज 2 वर्षी बंदोबस्ताला मुसलमान पोलीस होते, ते सुद्धा माऊली म्हणायचे. आगे चलो माऊली. कोण? अहो मुस्लिम. अहो चोर सुद्धा माऊली म्हणायचा. चोर 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 चोर. महाराज नाही, चोर. चोर सुद्धा गर्दीत घुसायचा आणि मोठ्याने ओरडायचा, माऊली माऊली. हानला खिसा गेला माऊली घरी. माऊलीला काय करायचं? चोर सुद्धा माऊली म्हणायचं. पण जर तुम्ही कधी सोहळ्यात आले, नुसती माळ पाहिली तरी जेवायला. कोणाला? माळ करायला. महिला मंडळी, माळीला जास्त किंमत आहे का तुळशीच्या माळीला जास्त किंमत आहे का सोन्याला जास्त किंमत आहे? हा, माळीला ना. आता ही माळ घ्या, सोनं द्या बरं. मग तर म्हणते बाई मी याला सोनं मागतो. माळ पाहिली तरी जेवायला. याच्यापेक्षा पुढे सांगू? फक्त एवढंच म्हणू द्या, ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. एवढंच म्हणू द्या, ज्ञानोबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम. कशाला? अहो जेवायला. अहो लायकी नसताना लोक पाया पडतात. मी थोडा लहानपणापासून आगाऊच आहे. लायकी नसताना लोक पाया पडतात, यात काही नवल नाही. लायकी नसताना लोक आमच्या माळ गळ्यात असल्यामुळे कीर्तनाला जर आम्ही गावोगावी गेलो
तर लायकी नसताना लोक पाया पडतात, यात काही नवल नाही. महिला मंडळी आमचे पाय धुतात, लायकी नसताना पाय धुतात आणि त्यांच्या पदरानं पाय पुसतात. काय नसताना, लायकी नसताना जर आमच्या लोक पाया पडत असतील, लायकी नसताना जर लोक आमच्या पदरानं पाय पुसत असतील, तर पाया पडून घेणाऱ्या माणसानं सुद्धा त्या लायकीतच राहिलं पाहिजे. सोहळ्यात जर गेले तर एकच नाद, ज्ञानोबा तुकाराम. 700 वर्ष झाले माऊलींना जाऊन, ज्ञानोबा तुकाराम. असं कोणी म्हटलं का आतापर्यंत? आमदार खासदार, आमदार खासदार नाही म्हणत. काय म्हणतात? ज्ञानोबा तुकाराम. त्याचं कारण आहे, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ऐसी चराचरी कीर्ती ज्याची, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. आजही आपल्यामध्ये भागवताच्या रूपानं, गाथाच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपल्यामध्ये आहेत. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं, पण याच्यासाठी तुम्ही कोणती साधना केली? त्याचं महाराजांनी उत्तर दिलं, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी, माझ्या उपकारासाठी. माझ्या उपकारासाठी, अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, माझ्या उपकारासाठी देवाने आमच्यावर एक उपकार केला. एवढा उपकार केला, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. इथे बसणाऱ्यापैकी एकही माणूस एका माणसासारखा नाही एवढा उपकार केला. सगळे माणसं जर सारखे असते तर, सगळे माणसं जर सारखे असते तर तुम्ही काल पुकारलं नसतं, उद्या राऊत महाराजांचं कीर्तन होईल. प्रत्येकाला अशा नंबर प्लेट असते, अशा नंबर प्लेट असत्या. आता माझं नाव काय असतं माहिती आहे का? MS 23AS0168. आणि पाटी जर घरी राहिली तर कीर्तन सुद्धा करून दिलं नसतं. केवढा उपकार केला अहो, एवढा उपकार केला. तुम्ही आधार कार्डाला देताना थंब देता का नाही? राशन कार्डाला थंब देता, हे अंगठाच का देतात? कारण प्रत्येकाच्या आतमधल्या अंगठ्यातले रेषे वेगळे, प्रत्येकाच्या डोळ्यातलं बुबुळ सुद्धा वेगळे. आता ते बाहेर निघत नाही तर काढून दाखवलं असतं तुम्हाला. केवढा उपकार केला देवानं. ज्या ठिकाणी हात दिला त्या ठिकाणी हात दिला, ज्या ठिकाणी कान दिला त्या ठिकाणी कान दिला. नाक सुद्धा देवाने इथंच का दिलं? घरी बसल्या बसल्या विचार करत राहतो मी, काय देवाचा उपकार आहे? नाक इथं दिलं, इथं पाठील द्यायचं. इथं काय प्लॉटिंग पडणार आहे का? गवत उगणार आहे का? गांजा उगणार आहे? पण देवाला माहिती आहे हे नाक इथं का दिलं. उन्हाळ्यात एखादी भाजी खराब झाली, घास मोडला, इथे आणला, हे सांगतं नो एंट्री, आत माल पाठवू नका, फेकून देतो. हे नाक म्हणजे वॉचमन. पण हेच जर नाक पाठीला असतो, घास घ्यावा लागला असता, प्रत्येक वेळेला मागं दाखवावं लागला असता, जेवायला 1-1.5 तास लागला असता. म्हणून देवाने हे नाक इथं दिले. त्याच्यात मला नवल वाटत नाही. नाकाच्या नाकपुड्या खालूनच दिले, नाकाच्या नाकपुड्या खालूनच दिले, वरून द्यायच्या. पण देवाला माहिती आहे नाकाच्या नाकपुड्या जर वरून दिल्या तर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात काही वाटणार नाही. पण हिवाळ्यात जर एखाद्याला सर्दी झाली तर लंबूनच बुडबुडी दिसली असते, लंबूनच. आणि ज्यांच्या घरी शॉवर आहे ना, शॉवर, रांगोळीला शॉवर आहे ना बऱ्याचशा घरी,
ज्यांच्या घरी शॉवर आहे ना तर त्यांना असं एक बुच्चन बसावं लागलं असतं असं. कारण आंघोळ करताना शॉवर मधलं पाणी डायरेक्ट पिशूतून पाईपात घुसलं असतं. अहो केवढा उपकार केला. जाऊ द्या, देवाने या सर देवाने हा कान दिला. कान काय दिला? अहो काय दिला? कान दिला. बरं देवाने फक्त कानच द्यायचा, फक्त छिद्रच द्यायचे. ऐकू तर यायचंय ना, ऐकू येण्यासाठी फक्त कानच द्यायचे. हे आवरणवरचं का दिलं असं? देवाला माहिती आहे 2020 साली कोरोना नावाचा भयंकर आजार येणार आहे. पुन्हा 2021ला सुद्धा थोडा अधूनमधून येणार आहे. आता सुरुवात झाली. मग जर हा आजार उद्भवला आणि जर मास्क लावण्याची वेळ आली, मग हे मास्क कुठं लावी? म्हणून हे देवाने वरचे दोन्ही कान दिले, हे आवरण दिलं. आणि जर हे वरचे कान नसते, हे जर वरचं नसतं तर दोन्हीकडून 2 बारकाले खिळे राहावं लागले असते, असे ठोकावं लागले असते आणि मग तिथं मास्क लावावं लागलं असतं. केवढा उपकार केला देवाने. वागविला माझ्या उपकारासाठी. महाराज म्हणतात देवाने आमच्यावर एक उपकार केला. हे काही नवल नाही, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही एक देवावर उपकार केला. कोणता उपकार केला? वागविला मुनकंठी. देवकंठामध्ये वागवला. किती वागवला ऐका. तुकोबारायांचा अभंग आहे, पण भारतरत्न लता दीदीने अभंग गायलेला आहे. एने सुखे रुचे एकांताचा वास. एने सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा जो अभंग आहे, हा अभंग 2 महिन्यापूर्वी अमेरिकेत गायला. कुठं गायला ऐका, तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशी गोष्ट आहे. हा अभंग 2 महिन्यापूर्वी अमेरिकेत गायला, पण मी नाही गायला. गायिका अमेरिकन होती, गाणारी अमेरिकन होती, वाजवणारे सुद्धा अमेरिकन होते, ऐकणारे सुद्धा अमेरिकन होते, पण अभंग आमच्या भारतीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग. आणि विशेष सांगू का, चाल सुद्धा हीच होती. चाल सुद्धा हीच होती, पण अमेरिकेत गायली. ती पांढऱ्या केसवाली गायिका तिकडली होती. एवढे सुंदर गायली. अभंग कळत नव्हता, अर्थ कळत नव्हता, पण सुंदर गायलं ते. हेने सुखे रुचे हे कांताचा वास. नाही गुण दोष अंगायत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. हा मी अभंग का बसवला माहिती का? नकळत एखादा अमेरिकेत कीर्तन आलो समजा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एखाद्या वेळेस सांगता अमेरिकेत कीर्तन आलो, मग ते म्हणते मारा तुमच्या इकडे अभंग म्हणा. मग मी लगेच अभंग म्हणणार, पण अंकुश महाराज मी हा अभंग म्हणणार नाही आता, कारण हा अभंग ऑलरेडी ते म्हटलेले. मी दुसरा अभंग म्हणणार. खेळ मांडी एला वाळवंठी घाई. नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान खेला फावटणी. एक एका लागती पायी रे. लगेच पॉप संगीत. खेळ मांडी एला वाळवंठी गाई. नाचती वैष्णव भाई रे. तुम्ही म्हणता इंग्रज कोणी आणला रे? हा अभंग तुकाराम महाराजांनी गायला, अभिमानास्पद गायला. म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग तिकडे लता दिदींच्या स्वरात, लता दिदींच्याच चाली तो अभंग अमेरिकेला गायला. केवढी मोठी क्रांती केली.
अशा माझ्या तुकाराम महाराजांनी भजन केलं. वाघ विला मुनकंठी. परिस्थिती बदलली, वय बदललं, स्थळ बदललं, पण माझ्या तुकाराम महाराजांची आवड आणि निष्ठा कधी बदलली नाही. स्थळ बदललं पण आवड बदलली नाही. आपल्या गावातले 10-15 व्यक्ती पिकअपमध्ये बसले, पंढरपूरला दर्शनाला गेले. 5-6 तास प्रवास झाला. 10 तास बारीला उभे राहिले पंढरपूरमध्ये. दर्शन घेतलं पांडुरंगाचं. पायात चप्पल नाही, काही खाल्लं नाही, काही पिलं नाही. परत पिकअपमध्ये बसले आणि गेवराईकडे गाडी निघाली. 15-20 किलोमीटर गाडी पंढरपूरच्या पुढे गेली. ड्रायव्हरला आवाज दिला, ड्रायव्हर, ए ड्रायव्हर, गाडी साईडला लाव, गाडी साईडला लाव, लाव साईडला. तुम्हाला 4G रेंज आहे नाही, साईडला लाव गाडी. नाही का म्हणता बोल आता शिक साईडला लाव. घेतली साईडला गाडी. कोणी? ड्रायव्हरनं साईडला घेतली. ड्रायव्हर बिचारा भाविक होता, खाली उतरला. अरे म्हटला 12 तास बारीला उभी राहिली, पायात चप्पल नाही, काही खाल्लं नाही, काही पिले नाही, आणि डायरेक्ट तुम्ही आता ढाब्यावर गाडी प्यायला उभी केली. ते पोरं म्हणले, ताकडगावचं ताकडगावात, पंढरपुरातलं पंढरपुरात, इथं कोण बघत रे आपल्याला. स्थळ बदललं, आवड बदलली. कधी कधी असं होतं की वस्तू बदलल्यामुळं माणसाची आवड बदलते. मला अक्षय महाराजांनी, किरण महाराजांनी फोन केला, महाराज जेवायला काय करू? मी म्हणलं पिठलं भाकर करा. पिठलं भाकर. अक्षय महाराजांच्या घरी जेवायला गेलो. पिठलं भाकर वाढलेलं होतं. तेवढ्यात लगेच ते किरण महाराजांनी मोठा असं ताट घेऊन आले. त्या ताटावर झाकण मांडलेलं होतं. तुम्ही नव्हते चोपदार जेवायला, तुम्हाला नाही मिळते. हां, तुम्हाला बी नाही मिळालं, आमच्या दोघा तिघातच माहिती आहे तुम्हाला. हां, असं मोठं ताट आणलं, त्या ताटावर झाकण मांडलेलं होतं. तेवढ्यात मी झाकण वळलं तर त्याच्यात मला आत पदार्थ दिसले. मोठं ताट होतं असं एवढं. तूप लावलेली चपाती, पलीकडून लगेच तूप लावलेली पोळी होती. त्याच्या अलीकडून मस्त असे 3 वाट्या होत्या. पहिल्या वाटीत मस्त असे गुलाबजाम होते, दुसऱ्या वाटीत मस्त असा श्रीखंड होता, तिसऱ्या वाटीत मस्त अशी बालुशाही होती. पलीकडे जी खाली शिल्लक राहिलेली जागा आहे त्याच्यात मस्त असं टमाट्याचं भरीत होतं. त्याच्या अलीकडे मस्त असं बटाट्याचं भरीत होतं. त्याच्या अलीकडे मस्त अशी कांद्याची चटणी होती. त्याच्या पलीकडून मस्त असं दह्याची चटणी होती. त्याच्या पलीकडून मस्त असे पालकाचे गरम गरम भजी होते. तोंडाला पाणी यायला लागलं, काय उद्या घरी बनवून खा. असं मस्त मस्त पदार्थ मांडलेले होते. आणि तेवढ्यात मी तूप लावलेली पोळी वळली आणि लगेच हात धरला किरण महाराजांनी. हो, अगोदर काय आवडत होतं? बेसन भाकर, आणि आता तूप लावलेली चपाती. मी बोला नाही नाही, कसं आहे अक्षय महाराज, तुम्ही एवढ्या आग्रहाने आणलंय तर तुमचा अपमान कसं काय करावं? अपमान करावं का खाऊ वाटायला लागले? अगोदर काय आवडत होतं? बेसन भाकर. वस्तू बदलल्यामुळं माझी आवड बदलली. कधी कधी असं होतं, परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलते. एक माणूस आपल्या गावातला दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होता. त्यानं जुन्या काळातली एक ॲटलासची सायकल घेतली होती शेतामध्ये कामाला जाण्याकरता. जुन्या लोकांना कळेल ॲटलासची सायकल. एवढी सायकल आवडायची की दिवसातून 3-3 वेळेला त्या सायकलला पुसायचा. आणि मागून ते चिखल उडू नये म्हणून बरेचसे पोरं पिक्चरचे नावं लिहितात. त्यांनी नाव नव्हतं लिहिलं, त्यांनी लिहिलेलं होतं सायकल सोडून बोला. कारण आवडत काय होती? सायकल. कालांतरानं परिस्थिती चांगली झाली. एक मुलगा PSI झाला आणि एक मुलगा महाराज झाला. त्या PSI मुलानं विचार केला, आपल्या वडिलांनी आपल्याला फार गरिबीतून शिकवलं, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. म्हणून त्या मुलानं काय केलं, आपल्या वडिलांना एक 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी वडिलांना भेट म्हणून दिली. वडील त्या गाडीमध्ये बसले, मारुतीच्या मंदिरासमोर गाडी लावली. आता सगळ्यांनी मला उत्तर द्या, आता तो माणूस सायकल दिवसातून किती वेळेला पुसत असेल? अगोदर किती वेळेला पुसत होता सायकल? 3 वेळेला. आता सायकल किती वेळेला पुसत असेल? हा, तुम्ही तो विचार करा, मी पडतो थोडं. किती वेळेला पुसत असेल? अरे बघतच नसल, पुसायचा तर विषयच राहिला नाही. तो सायकलला बघतच नसल. का बघत नसल? कारण आता फॉर्च्युनर आली म्हणून सायकलला विसरला. आणि बऱ्याचशा वेळेला असंच होतं. पहा, माणसाची थोडी परिस्थिती बदलली की माणूस बदलू लागतो हळूहळू. जो माणूस सत्यामध्ये सक्रिय राहतो, थोडा माल यायला सुरुवात झाली की तोच माणूस याला अंधश्रद्धा म्हणू लागतो. त्याचं कारण त्याची चुकी नाही,
आता त्याची परिस्थिती बदलली. पण माझ्या तुकाराम महाराजांची परिस्थिती बदलली. तुकोबरांची एक पत्नी अन्न करता मेली. खायला नाही म्हणून महाराजांची एक बायको मेली. इथे बसणाऱ्यापैकी उभं राहणाऱ्यापैकी कोणी हात वर करून सांगा की महाराज आमची बायको खायला नाही म्हणून मेली. हा, खाऊन खाऊन मेली असं, खाऊन खाऊन खपक्या होऊन मेली असं, पण खायला नाही आणि बायको मेली असं आहे का? नाही. आणि कधी कधी असं होतं, माणसाचं वय बदललं की माणसाची आवड बदलते. 1-2 वर्षाचा मुलगा मोठ्या मोठ्याने रडायला लागला. आईने घेतलं रडायचं थांबाना, वडिलांनी घेतलं रडायचं थांबाना, गल्लीच्या सगळ्या महिलांनी घेतलं तरी रडायचं थांबाना. शेवटी वडील दुकानात गेले, 10 रुपयाची भावली आणली, त्याच्या हातामध्ये दिली आणि लगेच ते बाळ रडायचं थांबलं. कालांतरानं तो मुलगा 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं, 12वी पूर्ण झालं, BScला ॲडमिशन घेतलं, BSc कंप्लीट झाली, MScला ॲडमिशन घेतलं, MSc कंप्लीट झाली, B.Edला ॲडमिशन घेतलं, B.Ed कंप्लीट झालं. एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागला. योग चांगला, 7वं वेतन लगेच लागला, लगेच पेमेंट वाढलं. आणि एक दिवस, रविवारचा दिवस, ते गुरुजी मोठ्या मोठ्याने रडायला लागले. सगळ्या शिक्षकांनी विचारलं काय झालं रडायला तरी सांगा ना. घरी आलं, आईने विचारलं काय झालं रडायला तरी सांगा ना. वडिलांनी विचारलं काय झालं रडायला तरी सांगा ना. शेवटी वडिलांच्या लक्षात आलं, वय वर्ष 2 असताना हे एकदा असंच रडत होतं. कशा करता? झोपले काय? कशा करता? भावली करता. वडील पळतच दुकानामध्ये गेले, 100 रुपयाची भावली आणली आणि त्याच्या हातात दिली आणि लगेच ते रडायचं थांबलं. असं झालं असेल का? का बरं? त्याला भावलीच पाहिजे होती, पण कोणती पाहिजे होती बरोबर? हा, दुसरी मग दिली 100 रुपयाची. कोणती पाहिजे होती? हा, बोल की भावली काय हाल करते माहिती आहे का तुम्हाला? मला आत्ता शिकायला लागलं हे का बोलणार, कारण यांच्या मी भावले आलेले आहेत ना. आणि खरं सांगू का, जगातला कुठलाही माणूस असू द्या, काही नाही चालत महाराज यांच्या पुढे. आता बायको चटपोतारा फिरीत. आता मी फक्त घरी जाऊन मध्ये असं ताकडगावला कीर्तन केलं नुसती एवढंच म्हणते, हा माहिती आहे आम्हाला, गेलं चट मातीत गेलं सगळं, काही उपयोग नाही काही मान. आणि तुम्हाला खरं सांगू का, आजच्या जगात एकच माणूस सुखी, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. बोलायचा विषयच नाही, नुसतं हा हो हे हा भांडणं हा विषयच नाही. केवढा असू द्या, केवढा बी असू द्या, हा केवढा बी असू द्या, वळवळच जमत नाही. आमचे गुरुजी एक पाठामध्ये विनोदाने सांगायचे. गुरुजीने सांगितलं एक मुलगीचं नवीनच लग्न झालं, नवीनच मुलीचं लग्न झालं. शेजारच्या काकूने विचारलं तायडे अगं तू खराब का झाली? काकूने उत्तर दिलं, तायडीने उत्तर दिलं, काकू तुम्हाला सांगू, जसं माझं लग्न झालंय नवरा मला दम देतो, काम तर काही करीत नाही पण दम देतो. हे बघ, पहाटे 5 वाजता उठून जर आंघोळीला गरम पाणी करून जर नाही ठेवलं तर मी काय करीन सांगता येत नाही. ह्या धाकानेच मी खराब झाली. काकूने सांगितलं तुला जर मला ना पहाटे 5 वाजता उठून आंघोळीला गरम पाणी करून जर नाही ठेवलं काय करीन सांगता येणार नाही. तू डायरेक्ट म्हणायचं काय करशील? ती मिली मला मारी नाही मारीत मी आहे बोल. हे लागलं सकाळी सकाळी दम द्यायला. हे बघ, पहाटे 5 वाजता उठून आंघोळीला गरम पाणी करून जर नाही ठेवलं तर काय करीन सांगता येत नाही. हिला राग चालतं. ही मिली काय करशील? ती मला मग गार पाण्याने करीन. गरम पाणी नाही भेटलं गार पाण्याने करीन. याच्यात बरेच जण गार पाण्याने आंघोळ्या करतात. काही तर स्वतःचे कपडे स्वतःच धुतात मला माहिती, पण नावं सांगणार नाही मी आता कीर्तना. केवढा असू द्या, केवढा बी, केवढा बी असू द्या. पुन्हा दृष्टांत दुसरा सांगतो. एका राजानं पण केला, पण दौंडी दिली. हे पहा म्हणले, आपल्या नगरामध्ये दौंडी सुरू झालेली आहे. एका बाजूला सफरचंद ठेवलेले आणि एका बाजूला चांगले क्वालिटीचे घोडे ठेवलेले. क्वालिटीचे घोडे, जो माणूस बायकोला घाबरत असेल त्याने सफरचंद उचलायचे, आणि जो माणूस बायकोला घाबरत नसेल त्याने घोडं घेऊन जायचं. मग सगळी गर्दी कशावर पडल? हा, तुम्ही कबूल झाले का? सफरचंदावर म्हणल्यावर कबूलच झाले सगळे. सगळी गर्दी कशावर? सफरचंदावर. जो तो यायचा सफरचंद घेऊन जायचा, जो तो यायचा सफरचंद घेऊन जायचा. 4 वाजले. राजाला एवढं टेन्शन आलं, म्हटलं अरे असा आपल्या नगरीत एकही माणूस नाही की त्याने घोडे घेऊन जावा. प्रत्येक जण बायकोला घाबरतो. पण तेवढ्यात एक धिप्पाड शरीर दृष्टीचा माणूस आला, पेळदार शरीर, अशा मिशा, आणि त्याने लगेच घोडं सोडलं. राजाला वाटलं चला एक का माणूस असा सापड की तो बायकोला घाबरत नाही.
घोडं घेऊन गेला. हे जेवायला बसला राजा. जेवायला बसला आणि पान खायला, जेवण झालं, पान खाल्लं नेमकं. ज्या माणसाने घोडं घेऊन गेला होता ते परत घोडं घेऊन आलं. ते म्हणलं, "ए, घोडं का रे वापस आणलं?" तो म्हणला, "काय झालं, मी घोडं घेऊन गेलो घरी. बायको म्हणली हे काळं रंगाचं घोडं आहे, आपल्याला पांढऱ्या रंगाचं घोडं आणा." नाही कळलं का तुम्हाला? आणि दुसरं घोडं द्या. राजा मला घोडं बांधून सफरचंद उचल, घोडं बांधून सफरचंद उचल. मग प्रधान म्हणला राजाला, "राजेसाहेब, एक तुमचा निर्णय चुकला बघा." म्हणलं, "काय निर्णय चुकला?" "तुम्ही आहे ना सफरचंद मांडले, मला काही अडचण नाही. एका बाजूला तुम्ही सफरचंद मांडायला पाहिजे होते आणि एका बाजूला तुम्ही सोनं मांडायला पाहिजे होतं. जर सोनं मांडलं असतं ना तर सोन्याच्या लाईनीला सगळी जास्त गर्दी झालेली असते." राजा म्हणला, "मला घोडे नव्हते मांडायचे रे, मला सोनंच मांडायचं होतं." पण राणी कुठं ऐकती, राणी कुठं ऐकती, मला सोनंच मांडायचं होतं. राजा मला, "जाऊन दे, तू घरी गेला होता आणि परत कशाला आला?" ते मला, "काय झालं, मला उद्या सकाळी तुम्हाला सांगायचं होतं हे सोनं तुम्ही का नाही मांडलं, पण बायको कुठं दम खाती. बायको म्हणली, जा तुम्ही आता सांगून या." म्हणजे प्रत्येक माणूस बायकोला घाबरतो. मी हसण्यासाठी सांगितलं नाही, मला उत्तर द्या. ज्या मुलाला वय वर्ष 2 असताना 10 रुपयाच्या भावलीत समाधान झालं होतं, आता वय वर्ष वाढल्यानंतर 100 रुपयाची भावली दिली तरी सुद्धा त्याचं समाधान झालं नाही. त्याचं कारण असं आहे की आता त्याचं वय वाढलं म्हणून आवड बदलली. पण माझ्या तुकाराम महाराजांचं वय वाढलं, तुकोबारायांची परिस्थिती बदलली, पण तुकाराम महाराजांची आवड बदलली नाही. आवड्याने नंतर हेची ध्यान, आवड्याने नंतर हेची ध्यान, निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान. हो तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर. हो आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर. निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा कास तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर, तुळशी हार गळा कास पीतांबर. कास पीतांबर. एकच आवड, आवडे निरंतर हेची ध्यान. विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी. अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ माझ्या बुद्धीला झेपेल असा मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. असाच असेल असं सुद्धा नाही. स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत जोग महाराजांनी जशी मला बुद्धी दिली तसा मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. बरोबर 10 मिनिटं राहिलेली घेणारे सेवेला पूर्णविराम देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी कीर्तन करत असताना महत्त्वाची एक गोष्ट सांगेल पहा. किती अभंग पाठ केले याला महत्त्व नाही, किती अभंगाचा अर्थ माहिती याला महत्त्व आहे, किती अभंगाचा अर्थ माहिती याला महत्त्व नाही, किती अभंगाचं तुम्ही आचरण करता याला जास्त महत्त्व आहे. नाही तर काही काही लोक पहाटे 4लाच रानात जातात बैल घेऊन. उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली. आणि बैल लोकांच्या तुरीत, कोणाच्या येटणी हान, कोणाच्या रुमने हान, कोणाच्या पासा हान, काही उपयोग नाही. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटी बन कर मत रहेना. नाही चांगला अर्थ तर करू नका, चांगलं करता आलं तर, पण वाईट करू नका.
एखाद्या बाईनं पोळपाट बिलनं घेऊन रस्त्याने निघाव, लगेच वाटत बसलेलेच असते 2-4 जण. कोंकड ते आमच्या मोठ्या घरी लग्न करायचं स्वयंपाक आहे, ते स्वयंपाकाला चालले. मोठ्या घरी लग्न करायचं स्वयंपाक मोठ्या घरी. हो बघ जायचं तर जाय, पण तुझ्या नवऱ्याचं नाव आहे का पत्रिकेत? नाही निघाली परत वापस. हे असे लोक आहेत. सहज राम राम घालते, राम 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 राम. कुणीकडे आलते? ते आपला बंडू आहे ना, बंडू. हा, त्या बंडूला आपली भाशी दिली. बंडूला भाशी काय झालं? बघावा द्यायचं द्यावं, पण तेव्हा शनिवारी घुर येतं वा त्याला. मोठी सोयरी केले माग. चांगलं करता आलं तर करा, पण वाईट कोणाचं करू नका. दुसरी महत्वाची अतिशय विनंती पहा. एक पहिली विनंती, हे जे छोट्याले पोरं पुढे बसलेत ना, तर बसू द्या, बसू द्या. पुढे बसले तर मी सुद्धा असा बसायचो. हळूहळू आवड लागली. आमच्या किरण महाराजासारखं टाळ घेऊन उभं राहायचं, वैभव महाराजासारखं टाळ घेऊन उभं राहायचं. तिकडून इकडं प्रमोशन झालं. पण हे जुने जमून देत ना गो. माग ते म्हणतात हे माळ हे टाळ बाई वाड्यावर या, त्याला काय करायचं मग? हा, ते एकदा गेलं की पुन्हा येत नाही. म्हणून पहिली विनंती आहे, आपल्या मुलांना योग्य ते संस्कार लावा. हल्ली ते राहिले नाही. एकदा पुण्यात माझ्या मांडीवर 3 वर्षाची पोरगी बसली. भल्या गबूची गबू उठा ना मांडीवर, आणि वजन 50 किलो. खात्या पित्या घरचं लेकरू ते उठा ना बी. मी घेतला चिमटा. ती लागली मोठ्या मोठ्याने ओरडायला. तिची आई आली, मला म्हणे महाराज ही आमची बंटी. मग एवढी मोठी खपक्या. ती बंटी म्हणते महाराज मला लई भारी भारी कविता म्हणता येते, तुला येतात का? तुला तुला जस काय मी होणी. आता मला येत होत्या, पण आपण त्याच्या घरात बसलो आगाव शांपणा करताय ना. मी म्हणलं मला नाही येत. ती म्हणली मी म्हणू का? मी म्हणलं म्हण. ती म्हणले गेले बाय ओसाच्या माळ्यात, आणले बाय चिमण्या धरून, देते बाय नवऱ्याला चिरून, गेला बाय नवरा मरून. आणि मी मला आता रे ती म्हणले घेते बाय दुसरा करून. काय म्हणले आता? मला घे बाबा काय आता. म्हणून पहिली विनंती, आपल्या मुलांना योग्य संस्कार लावा. हे जे टाळकरी उभे आहेत ना तरुण आपल्या गावातील, नाही हरिपाठ करणार, नाही कीर्तन करणार, नाही पखवाज वाजवणार, पण माऊलींची माळ गळ्यात असल्यामुळे दारू तर नाही पिणार आणि आई वडिलांना मारणार तर नाहीत. म्हणून पहिली विनंती, आपल्या मुलांना योग्य वयात योग्य संस्कार लावा. बाजारामध्ये तुम्हाला काही भेटेल, पण संस्कार विकत भेटणार नाही. आणि हल्ली राहिले नाही. प्रत्येक मुलांच्या सुद्धा हातात मोबाईल आहे. आणखीन 5-6 वर्षानं प्रत्येकाच्या डोळ्याला प्रॉब्लेम होईल लहान लेकराचे. असे पाहते ना, भजे पाहून लाडू मागते नाशी. म्हणून विनंती, यांच्या हातात मोबाईल नका देऊ, नका देऊ. दुसरी अतिशय महत्वाची विनंती, एक गोष्ट आहे. दिवसातून 2 वेळेला दोघा जणांची काय आठवण काढा. एक, जेवताना माझ्या शेतकऱ्याची आणि झोपताना माझ्या जवानांची आठवण कायम काढा. त्याचं कारण, आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. त्याचं कारण, अंधारामध्ये कोणाच्या तरी खांद्यावर तिकडे बंदूक आहे, म्हणून आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. त्याचं पहिलं कारण, कोण्यातरी आया बहिणीनं आपला मुलगा तिकडे सीमेवरती पाठवलाय, म्हणून आपल्या घरात आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. म्हणून पहिली विनंती आहे, तुमच्या गावात जर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जर असेल, तर झेंडा फडकवण्याचा मान कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला नसला पाहिजे. झेंडा फडकवण्याचा मान, एखादा गावात जर जवान असेल तर त्यांच्या आईवडिलांना तो मान असला पाहिजे. अहो ज्याला काही येत नाही ते झेंड्यापाशी 2 हपकड गोळ. हा, काय अक्कल रे तुला? वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय. अहो 13-13 हजारचे संडासं सुद्धा खाल्ले वयांनी. संडासं सुद्धा खाल्ले. संडास एवढी घाण वस्तू सुद्धा खाल्ली. हा, आणि काही येत नाही, काय नाही. असं वाटलं पाहिजे झेंडा खाली घ्यायचा आणि याला वर लोटायचं. आणि काय येत नाही, उगा भाषण करायला येते. आज आपल्या गावामध्ये 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे. त्याचं कारण असं आहे की काल 14 ऑगस्ट आहे, म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे. काय मुली रांगीत बसल्यात,
मुलं सुद्धा रांगीमध्ये बसलेत. आज 15 ऑगस्ट आहे. आता प्रत्येकाला गोळ्या वाटणार आहेत, प्रत्येक मुलांना बिस्किटं वाटणार आहेत. आज 15 ऑगस्ट आहे. मुख्याध्यापक साहेबांना माझी विनंती आहे, जसा 15 ऑगस्ट आज साजरा झाला तसा 15 ऑगस्ट आठवड्यातून 4दा साजरा झाला पाहिजे. तुझ्या बापाने केलं तर व्हायचं आज साजरा. आणि असे लोक झेंड्यापाशी अजिबात नाही. एखादा गावातला ओरिजिनल जर भजन करणारा व्यक्ती असेल, तो एखादा गावामध्ये खूप जर एखादा जवान असेल, त्याचे आई वडील, किंवा एखादा गावात जर पोलीस पाटील असेल, म्हणजे पोलीस असेल तर त्याचे आई वडील. कारण देशासाठी त्यांनी आपला मुलगा समर्पित केलेला असतो. म्हणून एक विनंती, आपल्या देशाबद्दल, धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. 27, 28 आणि 29, 30व्या वर्षी ज्या वेळेला शहीद होतात त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाची अवस्था पहा. 14 फेब्रुवारीला आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, पण 14 फेब्रुवारीला पुलवामाचा हल्ला झाला होता, हे आपल्या तरुण मुलांना लक्षात ठेवलं पाहिजे. आणि व्हॅलेंटाईन डेला विसरून गेलं पाहिजे. ही आपली संस्कृती नाही. बेटी पुकारे पापा तुम कहा चले गए, त्या कुटुंबाची अवस्था. 23, 24, 25व्या वर्षी ज्या वेळेला शहीद होतात ना, त्यावेळेला हसत हसत शहीद होतात. सास थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते कहा बा कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. साथियों साथियों. त्यांचं लग्न तलवारीशी लागलं होतं. तलवारीशी लगीन लागल, जडली तीच प्रीती. लाख संकटे तोडून देशील अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. झिंका किंवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. अरे काय जगणं होतं. म्हणून त्यांची आठवण काढा. आणि शेवट एक महत्वाची विनंती आहे. काल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. आपल्या गावातही साजरी झाली असेल. आजही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर रक्त सळसळ करतं. काय करतं रक्त? बोला की काय करतं रक्त? पाहायचं का तुम्हाला सळसळ करतंय का? झालं, आपले 2च मिनिटं राहिले. पाहिजे का तुम्हाला? जेवढे पुरुष मंडळी आहेत सगळ्यांनी हात वर करा. मागच्या काय पाकिस्तानातले काय शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. कापून लय सळसळ करत बा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर आजही रक्त सळसळ करतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुद्धा ज्यांचं रक्त सळसळ करीत नसेल त्यांचं रक्त घ्यायचं आणि गेवराईला लॅबमधून चेक करून आणायचं. त्यांच्या रक्तात काहीतरी फॉल्ट दिसला पाहिजे.
आजही माझ्या राज्यांचं नाव घेतलं तर अंगावर काटा येतो. ज्यांच्या अंगावर काटा आला नसेल त्यांचं आपण कीर्तन झाल्यावर काटा काढू. आणि खरं सांगू, बऱ्याचशा लोकांचा असा गैरसमज आहे, दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, कानात कुंडल घातले की झाला छत्रपती शिवाजी महाराज. नाही, शिवाजी महाराजांचं पार्ट केलं. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज दिसत होता, हुबेहूब. नाटक संपलं, गेवराईमधून बसला, बीडला जायचं होतं, छत्रपती शिवरायांसारखा दिसत होता. बसमध्ये सर्वात मागच्या सीटावर जाऊन बसला. कंडक्टर आले, तिकीट तिकीट तिकीट. याने तिकीटच काढलं नाही. उलट कंडक्टरकडे बघून रागाने काय म्हणतो माहिती का? अहो भाग्य समजा की राजे तुमच्या बसमध्ये आले. तिकीट काढाय सोडून काय म्हणतो? अहो भाग्य समजा की राजे तुमच्या बसमध्ये आले. आता त्या राज कंडक्टरला काय करायचं? बसमध्ये बसणं तर टपळावर बस, पण तिकीट तर काढणार. कंडक्टर आमच्यासारखेच हुशार होते. कंडक्टरने बेल दिली, टिंग. एक बेल दिली, एसटी काय होते? एसटी थांबली. कंडक्टरने वाकून 3दा मुजरा केला. राजे उतरा, रायगड आला. एसटी निघून गेली. पाडळ सिंगीला सोडा. बऱ्याचशा लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेतले, पण डोक्यात घुसवता नाही आले. म्हणून एकच विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल तर शुद्ध शाकाहारी, न दारू पिता साजरी करा. आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आपल्याच गावातील माझे जीवलग 2 मित्र श्री हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज मोठे आणि अक्षय महाराज पालेकर यांच्या संपर्कातून आणि समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ, सप्ताह कमिटी यांच्या आयोजनातून आज या ठिकाणी मला दिलेलं हे निमंत्रण आहे. कीर्तनाच्या साथीसाठी आपल्याच गावातून, परिसरातून आलेले सर्व टाळकरी महाराज मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे परममित्र मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग रत्न हरिभक्तपरायण आमचे अंकुश महाराज काळे, जवळच गोळेगाव नावाचं त्यांचं गाव आहे. अतिशय सुंदर मृदुंग वाजवतात. अत्यंत गरिबीमधून, अत्यंत कष्टामधून त्यांनी आपलं जीवन घडवलेलं आहे. महाराजांनाही मी धन्यवाद व्यक्त करतो. कीर्तनाच्या साथीसाठी आदरणीय, माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांचं परमार्थ आहे. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे सोपान काका जंगले. खरं तर आमची एवढी पात्रता नाही की काकाने आमच्या कीर्तनात टाळ घेऊन उभे राहावं, पण एक लेकराचं कौतुक म्हणून स्वतः आदरणीय काका टाळ घेऊन उभे आहेत. काकांनाही धन्यवाद. आपल्याच गावातील आमचे ज्ञानदेव महाराज जंगले, श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार, ज्यांचं गेल्या वर्षी कीर्तन झालं होतं. आमचे परममित्र आमचे किरण महाराज मोठे, हरिभक्तपरायण आमचे मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, मृदुंग रत्न, जीवलग मित्र आमचे ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, आपल्याच गावातील युवा कीर्तनकार आमचे वैभव महाराज मोठे, आपल्याच गावातील आदरणीय आमचे आपले जंगले महाराज, भेंडचे जंगले महाराज. हरिभक्तपरायण अनेक दिवसापासून आपल्या गावामध्ये जे येतात, ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे, अनेक कीर्तन आपल्या गावामध्ये ज्यांचे झालेले आहेत. हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज बोचरे, साष्ट पिंपळगावकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक सप्ताह महाराजांच्या हस्ते महाराष्ट्रामध्ये होतात. शहागडसारखा नामांकित सप्ताह महाराजांच्या हस्ते होतो. पलीकडे आमचे विष्णू महाराज जगताप आहेत. पलीकडे आमचे परममित्र युवा कीर्तनकार, आता नव्यानेच ग्राफिक डिझाईनचा कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. हा जो बॅनर आहे आमच्या महाराजांनीच बनवलेला आहे, म्हणजे त्यांची ती डिझाईन आहे. आमचे अक्षय महाराज पालेकर, माझे जीवलग मित्र, आपल्याच गावातील महाराज, सुंदर असे चौकदार, सुंदर असे विनेकरी, सुंदर अशी सिस्टीम लावलेली आहे. आपल्याच गावातील आहे. बाज, गेन, ट्रबल, विको फिरण्याचं नॉलेज आहे. त्यांनाही धन्यवाद. कीर्तनाच्या अगोदर ते म्हणले होते, आता बघू शेवट काय होतं. अण्णा तुम्हाला माहीत नाही आमचं काय झालेलं आहे दोघांचं. त्यांनाही धन्यवाद. कीर्तनाच्यासाठी आवर्जून उपस्थिती ज्यांची आहे, श्री हरिभक्तपरायण आपल्या गावावरती नितांचं ज्यांचं प्रेम आहे, आमचे अनंत महाराज पाटील, स्वतः माझे वडील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे सर्व ही टाळकरी महाराज मंडळी, हरिभक्तपरायण आपल्याच गावातील, आपल्या गावचं नाव एक आदर्श डॉक्टर ज्यांनी बनवलेलं आहे. आपल्या तालुक्यामध्ये फार ज्यांचं मोठं नाव आहे, श्री हरिभक्तपरायणच म्हणतो. कारण की रामनवमीला सुद्धा फार मोठा उत्सव जे करतात, आमचे मोठे डॉक्टर साहेब अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे अविनाश भाऊ मोठे या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण आमचे सचिनरावजी मोठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं. हरिभक्तपरायण आमचे संभाजीराव दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता 2 वर्ष झालं त्यांचं लग्न झालेलं. आमचे वादेदाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. फ्रेंड्स कॉफी त्यांची आहे. महाराष्ट्रात आपल्या तालुक्यामध्ये सर्वात लोकप्रिय ज्यांची फ्रेंड्स कॉफी आहे असे वादेदाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दुसरे दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हालाही धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघामध्ये ऐका,
बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द एखाद्याला लागला असेल, महाराज हे बोलणं तुला शोभत नाही, हे बोलणं तुला पटत नाही, बरं का तुषारराव, हां, हे बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर एखाद्याला लागला असेल, महाराज हे बोलणं तुला शोभत नाही, हे बोलणं तुला पटत नाही, एखादा शब्द जर एखाद्याला लागला असेल तर ज्याला एक मुलगा आहे तिने मला 2 समजा, ज्याला 2 असेल तिने मला 3 समजा, ज्याला 4 असेल तिने मला 5 समजा, ज्याला 6 असेल तिने मला 7 समजा, ज्याला 8 असेल तिने मला 9 समजा, ज्याला कोणीच नसून तिने मला दत्तक घ्या, तुमची संपत्ती माझ्या नावावर करून द्या. तसं काही नाही आपलं. ज्यांची ज्यांची हवेल आहे त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क करू शकता. हा, संपर्क करू शकता. तसं आपण त्याच्यानंतर विचार करू भविष्यामध्ये. तरी सुद्धा एखाद्याला वाटलं असेल महाराज असं नाही बोललं पाहिजे, तुम्हाला माफी मागतो. तरी सुद्धा एखाद्याला वाटलं असेल महाराज असं नाही बोललं पाहिजे, परत एकदा माफी मागतो. तरी सुद्धा तुम्हाला माफ नसेल करायचं तर तुम्हाला काय करायचं तर करून घ्या. आता दुसरं काय सांगा मग तुम्हाला, काय का नाही. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन नतमस्तक होतो. भाऊ तुम्हालाही धन्यवाद. अण्णा परत तुम्हाला एकदा धन्यवाद. आज योगायोगानं आमच्या सर्व ही सप्ताह कमिटीच्या आयोजनातून, अक्षय महाराज आणि किरण महाराज यांच्या संयोजनातून हा जो कीर्तन सोहळा आहे आजपासून पुढे काल्यापर्यंत आपला महाराष्ट्रभर हा कीर्तन दिसणार आहेत. आमचे अरविंदजी शिंदे मराठी हॉटस्पॉट नावाचं त्यांचं चॅनल आहे. अतिशय गोड व्हिडिओग्राफी त्यांनी केलेली आहे. त्यांनाही धन्यवाद. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन नतमस्तक. आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.